हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहिलं पाहिजे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर नागपंचमी आहे उद्या. तर नागपंचमीसाठी लाह्या ह्या लागतातच पूजेसाठी. तर आपण आज लाह्या बनवतोय ज्वारीच्या. तर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी हे पातेल्यामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं आणि ह्या आपल्या ज्वारी वाटी भरून घेतली आहे. तर पाण्याला आता उकळी आली आणि मी ती ज्वारी पाण्यामध्ये ॲड करते. थोडं मिक्स करून आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. असे केल्याने काय होतं, ज्वारी खूप कडक असते तर ती थोडी सॉफ्ट होते. मी पाणी गाळून घेतलं आहे, पाणी काढून घेतलं आहे त्याच्यामधलं आणि गाळणीवरती असं ठेवलं आहे. तर ते छान पसरून घेते आणि नंतर मग सुती कपड्याने पुसून कॉटनचा कपडा घेतला आहे. आता त्याच्यावरती ती जे पाणी आपण ज्वारीमधलं काढून घेतलं होतं तर ते आता छान इथे पुसून घेऊया. म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि मग आपण ते 3-4 तासासाठी असं सुकवण्यासाठी ठेवायचं आहे. वापस आपण कढईमध्ये गरम करायचं नाही, असंच पंख्यावरती वगैरे सुकत घालायचं आहे. उन्हामध्ये नाही घालायचं आहे. तर पंख्याखाली सॉफ्ट होतील, नरमच राहतील म्हणजे एकदम कडक नाही होणार. तर अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये पसरवून सुकत घालते, ठेवते पंख्याखाली. 3-4 तासासाठी ठेवायचं आहे म्हणजे ते छान सुकले जातील. तुम्ही ही प्रोसेस जर रात्री केलात तरीही चालेल आणि मग सकाळी तुम्ही त्याच्या लाह्या बनवू शकता. तर अशा प्रकारे आपण ह्या वाटीमध्ये काढून घेतल्यात लाह्या बाउलमध्ये. तर बघा अशा प्रकारे थोडीशी सॉफ्ट वाटत आहेत, नरम. तर गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये ज्वारी, कोकणामध्ये भात शेती जास्त असल्यामुळे भाताच्या बनवल्या जातात. भात किंवा वरई ह्याच्या बनवल्या जातात. ह्या ज्या मी बनवते त्या ज्वारीच्या आहेत. तर ज्वारी कडक असते आणि पटकन ती फुटली जात नाही. तर त्याच्यामुळे ती आपण जी प्रोसेस केली तर ती करायची. म्हणजे आपली ज्वारी छान फुटून त्याच्या छान लाह्या येतील. तर अशा प्रकारे बघा आपल्या त्या लाह्या रेडी आहेत. थोड्याशा राहिल्यात. मग आपण अजून वाफवून घेऊया. नाहीतर मग मला एक ट्रिक सांगते. असा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि मग त्याच्याने समप्रमाणात सगळ्या बाजूंनी हलवून घ्यायचं म्हणजे लाह्या छान फुटतील. तर अशा प्रकारे आपल्या लाह्या रेडी आहेत. सो आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक सो मच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.